गेलंय इथले जे हेड लोक आहेत ज्यांच्यावरती राज्याच्या प्रमुखांनी जबाबदाऱ्या दिल्या त्यांनी जबाबदाऱ्या नीटनाटक्यानं पार पाडल्यामुळं एवढं भयानक आणि आता शेवटचे ही अक्षरशः म्हणजे त्या जीव लोकांची ज्या क्रूरतेनं ॲडॉल्फ हिटलरने हत्या केली होती हा इतिहास आहे जर्मनीचा। त्या ॲडॉल्फ हिटलरपेक्षा सुद्धा महाभयंकर घटना या बीड जिल्ह्यामध्ये घडायला लागलेल्या आहेत। म्हणून हा लोकांचा राग आहे, रोष आहे। ठीक आहे, लोक किती येतील काय येतील हा संशोधनाचा भाग आहे, परंतु लोक जे आहेत जे जमतील ते त्वेषाने त्या ठिकाणी लोक जमणार आहेत आणि जी लोकांच्या मनातला राग आहे, रोष तो व्यक्त होण्यासाठी लोक येतील आणि हा सर्वपक्षीय मोर्चा आहे। त्यामुळे या मोर्चाला भाजपाचे लोक राहतील, राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही पक्षाचे राहतील, शिवसेना दोन्ही पक्षाचे लोक राहतील, काँग्रेस पक्षाचे लोक राहतील आणि सर्व जाती धर्माचे म्हणजे मुस्लिम समाजाचे भी लोक येतील, वंजारी समाजाचे लोक येतील। हे काय वंजारी समाजाच्या लोकांनाही ही घटना पटलेली नाहीये आणि सगळे लोक हे रागावलेल्या त्वेषाने त्या ठिकाणी येतील। अण्णा, तुम्ही गेल्या अनेक दिवसांपासून मागणी करताय की या प्रकरणामधला मास्टर माइंड जो आहे त्याला अटक करावी। का नक्की अटक होत नाही किंवा विलंब का लागतोय? तुम्ही नावं सांगितली, पोलीस यंत्रणेवरती दबाव आहे असं तुम्हाला वाटतं? पोलीस यंत्रणेवरती दबाव नाही, राज्याचे प्रमुखच गृह खात्याचे मालक म्हणजे गृह खात्याचे प्रमुख आहेत। सॉरी, मालक शब्द घाला, मालक नाही, गृह खात्याचे ते प्रमुख आहेत आणि त्यांनी एका शब्दात सांगितलेलं की याच्यात मी कोणालाही सोडणार नाही आणि सगळ्या पॉझिटिव्ह स्टेप्स माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या आहेत। परंतु मग माझं मत असं आहे की तरी सुद्धा माझं बीडच्या पोलीस दलामध्ये काही लोक हे डायरेक्ट त्यांचे समर्थक असल्यासारखे वागतात। काही ठिकाणी एक सिरसाळा पोलीस स्टेशन आहे, तिथं दहीफळे नावाचे कोणीतरी APIPS आहे, कोणती तरी पोस्ट आहे, मला एक्झॅक्ट माहित नाही, पण त्या परिसरातल्या लोकांकडनं अशी माहिती कळाली की ते पोलीस स्टेशन म्हणजे तिथल्या हे आका आणि त्यांचे वरचे ह्या सगळ्यांचं कार्यालयच बनलं होतं डायरेक्ट। त्याच्यावरती फक्त पक्षाचा बोर्ड लावायचा किंवा पक्षाचा सोडा, परंतु यांचा बोर्ड लावायचा शिल्लक राहिला होता, बाकी सगळं काही। आणि मग तिथूनच राखेच्या गाड्या ज्याच्यावर परवानगी नाही काही नाही, कोणत्या अधिकाऱ्याने अडवलं की लगेच कालच एक FIR झालाय काल, म्हणजे निदान मी बोलायला लागल्यापासून लोकांची FIR दाखल करण्याची तरी हिंमत व्हायला लागली। MSCTCLच्या म्हणजे थर्मल पॉवरच्या लोकांनी, मला आनंद वाटला आता सकाळी कळालं की नावानिशी एक अधिकारी जाऊन त्यांनी स्वतःच्या नावाने FIR केली। 2002 सालापासून एकच माणसाकडे टेंडर जाते, दुसरा माणूस कोणी टेंडर भरीत नाही, भरलं तर हे होत नाही। दररोजच्या 300 ते 500 गाड्या तिथनं जात आहेत, 300 ट्रक वाळूच्या जात आहेत, म्हणजे हायवा, हे असं सगळं चित्र। आणि या हायवा सर्वात जास्त सिरसाळा पॉकेट मधून सगळीकडे हे होतात, त्याला सर्वाला अभय हे कोण सन्माननीय दहीफळे आहेत यांचं त्या ठिकाणी होत। अण्णा, तुम्ही ही प्रकरण बाहेर आणताय, मात्र तुम्ही या प्रकरणामध्ये ज्या संबंधित मंत्र्यांचं नाव घेतलं जे तुमच्या जिल्ह्यातले आहेत, ते असं म्हणतात की तुम्ही ज्यांचा मास्टर माइंड म्हणून उल्लेख केलेला होता ते तुमच्या सुद्धा जवळचे होते। मला राजकारणामधून उठवण्याचा प्रयत्न केला जातोय, कुणी असतील या प्रकरणामध्ये दोषी असतील त्यांना फाशीची शिक्षा द्या अशी खुद्द त्यांनी। हे बघा, जवळचे आहेत म्हणजे माझ्या जवळचे नाही, तुमच्या जवळचे आहेत। राजकारणात मित्र म्हणून आम्ही राहत होतो ना, मग आम्ही आमच्या मित्राला हे सांगितलं काय संतोष देशमुखचं हे करा म्हणून? मग तुम्ही तुमचे जवळचे आहेत, माझ्या फार जवळचे आहेत म्हणतात, तर 2 मिनिटात का सरेंडर करेनात? सरेंडर करा। वाल्मिक, तुझ्यामुळं आज माझं फार वाटोळ होत चाललंय, तू जाऊन सरेंडर हो। अरे तुमच्यावर तर अजून 302 मध्ये घेतलेलं नाही ना तुम्हाला अजून। आतापर्यंत तुम्ही कोणत्या गुन्ह्यामध्ये आहात? आतापर्यंत तुम्ही खंडणीच्या गुन्ह्यात आहात। मग तुम्हाला ज्या अर्थी तुम्ही हजर होत नाही याचा अर्थ तुम्ही कोणत्या गुन्ह्यात आहात ते तुमचं तुम्ही समजून घ्या।